बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या शाईफेक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांचा निषेध करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक असलेला दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे। दरम्यान दीपक काटेसह प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जातंय। माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार असं गायकवाड म्हटले। दरम्यान हल्ल्यानंतर शरद पवार यांनी देखील फोन करून गायकवाड यांची विचारपूस केली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोरांवर कारवाई करत त्यांना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केलेली आहे। हल्लेखोरांना जशास तसं उत्तर द्या असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच भाजपनं पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे। महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे अशी पोस्ट करत संजय राऊतांनी गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाईफेक झाली ती सरकारची फूस आहे असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा द्या अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात। या प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 74,000 प्रवासी कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील। जगभरातील राजकीय आणि व्यापारी जोखीम कमी झाल्या तर मध्यावधी सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात असं अहवालातून समोर आलंय। जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेजरी यील्ड वाढले तर सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे। मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे। शहराच्या हवेत कर्करोगाशी संबंधित धुलीकण धोकादायक पातळीवर पोहोचलेत। मुंबईकरांच्या श्वासावाटे विषारी धूर शरीरात जात असून त्यानं कर्करोगाचा धोका वाढलाय। पुढील महिन्यात बिहारप्रमाणे संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने सज्जता सुरू केली आहे। महत्त्वाचं म्हणजे यासाठी आधार मान्य असणार आहे। राज्य सरकारनं परमिट रूमवरील वॅट दुप्पट वाढवलेला आहे आणि याविरोधात परमिट रूम, बार आणि लाऊंज बार व्यावसायिकांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलाय। त्यामुळे राज्यभरातील परमिट रूम, बार आणि लाऊंज बार्स बंद राहतील। बंदला जिल्हा हॉटेल्स, रेस्टॉरंट मालक संघटनेचा पाठिंबा आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। शपथ घेऊन सांगतो मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं। बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली। बारामतीमध्ये विकास कामं सुरू आहेत पण नागरिकांनी देखील शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हटलेत। यावेळी बोलताना अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। पाहूया। बोलवलं आम्ही 7 ला आलो। त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले। मी गाड्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली। मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पाव। अरे तू काम केलं तर देव पावरच आहे, देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे, कसं काम मिळेल, टेंडरनी बदलं तर काम मिळेल। हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे। आणि तिथं आता मी एवढे चांगले
भिवंडी रोडला फुटपाथ वगैरे केलेले आहेत, चालायला केलेलं आहे, खेळायला केलेलं आहे, बसायला केलेलं आहे, झाडं लावलेली आहेत, सगळं काही केलेलं आहे. तरी देखील कुठेतरी येत आहे, अंडीच विकत बसते ती, कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते. माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलं असतं, पण ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं. आपण डेव्हलपमेंट करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. इथं तुमचे उद्धव एवढे बसलेत का कुठे? हा तेव्हा का फोनवर टेंडर हे मिळालं का टेंडर ते मिळालं चाललेलं सारखा पैसा पैसा ठेवलेला पैसा सुना पोरग टिकवणार नाही, काळजीच करणार. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित होणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या आणि त्यामुळे व्यापारी, माथाडी, कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता दिली आहे. एपीएमसी बाजारपेठ स्थलांतरित करण्याचा कोणताही विषय नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात मारहाण झाली होती. या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जनसुरक्षा विधेयक न वाचता विरोध सुरू असल्यानं आधी विधेयक वाचावं असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना दिलाय. जनसुरक्षा विधेयकावरून पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहात जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं. या विधेयकाला विरोध सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शपथ घेऊन सांगतो, मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं. बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. बारामतीमध्ये विकास कामं सुरू आहेत, पण नागरिकांनी देखील शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हटले. ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तोच पूजा करतो. काही जण पूजा दाखवून करतात तर काही जण न दाखवता करतात. अजितदादांनाही अनेकदा पूजा करताना पाहिलंय अशा शब्दात मनीषा कायंदे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. या योजनेबाबत आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी भाष्य केलंय. लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर आर्थिक ताण तर आहेच, पण ही योजना बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या सक्तीसाठी कोर्टात धाव घेणार असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. त्रिभाषा सूत्राचा रद्द केलेला GR पुन्हा लागू करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली. नाशिकमधील देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना मिश्किल टोला लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाची मार्गदर्शक सभा पार पडली. या सभेला विनायक राऊत यांनी संबोधित केलं. शिंदेंच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे, लवकरच त्यांना मुख्यमंत्री तुरुंगात पाठवतील असं म्हणत राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं. यवतमाळच्या राळेगावात भाजपनं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सध्या देशात असंविधानिक कारभार सुरू असून बोलण्याचा आणि मतं मांडण्याचा अधिकार सरकारकडून काढून घेतला जातोय. उज्ज्वल निकम यांना मी नाही तर जनतेनंच पराभूत केलं अशा शब्दात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीका केली. लातूर शहरातील मजगेनगर भागात आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं. मात्र त्याच ठिकाणी या कामाच्या विरोधात भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मी एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतोय अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मातोश्रीवर झालेल्या वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी देवाभाऊ या शब्दावरून ही कोटी केली आहे. बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना, पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळं काही आहे, तो पुढापुढी करतोय. आता मी बोलत होते लक्षात नाही आलं, म्हटलं बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना, पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळं काही आहे, तो पुढापुढी करतोय.
आणखीन एक मोठी बातमी, सरकारनं पुन्हा त्रिभाषेचा GR लागू करावा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंविरोधात कोर्टात जाणार असंही सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. विरारमध्ये रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली, यावरून देखील सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. रिक्षा चालकावर हात उचलता ठाकरे माफी मागणार आहेत का? जनसुरक्षा कायद्याअंतर्गत ठाकरे बंधूंवर कारवाई करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे. मान्य उच्च न्यायालयामध्ये जाऊन ही मागणी करणार आहोत की मान्य उच्च न्यायालय, जर केंद्राने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केलेली आहे आणि ती काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लागू झालेली आहे, गुजरातमध्ये 3 भाषा शिकतायत मुलं, त्याचबरोबर बाजूच्या कर्नाटक राज्यात 3 भाषा शिकतायत. उद्या जर आमच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना 1 मार्क कमी पडला तर या शैक्षणिक हत्येचा जिम्मेदार कोण? केवळ उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा काँग्रेस यांनी ज्या प्रकारे राजकारण करायचं ठरवलं, मराठी खतरे में म्हणून सरकारला वेटीस धरून सरकारला कमिटी स्थापन करायची वेळ आली आणि त्यांनी निर्णय रद्द केला. त्या निर्णयाला पुनश्च आमचं म्हणणं आहे की तातडीने शासनानं पुनर्लागू करावं अशी आमची सरकारकडून विनंती आहे. म्हणजे आमचा कष्टकरी भाऊ विरार मधला हिंदू आहे, त्याला मारलं, कायदा हातात घेण्याची मुभा आहे का? उद्धव माफी मागणार आहेत का? तुमच्या माणसांनी आमच्या एका रिक्षावाल्यावर हात उचललाय, माफी मागणार आहेत का? न्यायदान करण्याची परवानगी आहे का उद्धवला? उद्धवच्या पिल्लावळाला परवानगी आहे का ती? राज ठाकरेच्या कोणाला परवानगी आहे का ती? तुम्ही मारणार, याचा अर्थ नक्षली काय करतात? स्वतः न्यायदान करत बसतात. म्हणजे अर्बन नक्षल्यांनी एवढंच जर हे हिंसक झाले असतील तर माझं तर म्हणणं आहे महाराष्ट्र शासनाने यांच्या संघटना बंद कराव्यात. जनसुरक्षा कायद्याखाली यांच्यावर सगळ्यात पहिले जर कोणावर कारवाई करावं लागेल तर ह्यांच्यावर करावं.